चला तर मग माझ्या मते तुम्ही ही पीडीएफ सॉल्व्ह केलीच असणार. आणि जर तुम्ही सॉल्व्ह केली असलं तर तुम्हाला कळेल की जे लिटरली ह्यावेळी ग्रुप सी ला प्रश्न आले, ग्रुप बी ला प्रश्न आले, तर हे किती सोपे होते. आपण उगाचच त्याला अवघड करून ठेवलंय. बघायला गेलं तर मॅक्झिमम मी सांगतो की किती माहितीये का, तरी 70% तर रिझनिंगचं सेक्शन असतोच आणि 30% मॅथ्स असतं. पण मॅथ्सचं कसं असतं, जर आपल्याला माहित असलं तर फास्टमध्ये सॉल्व्ह होतं, राईट. चला आता आपण बघू. आता म्हणलं की आपण आठवडाभर हे घेणार आहे, म्हणजे तुम्हाला नकळत डोक्यात हे गोष्टी पाठच होऊन जाणार. सी बाय लुकिंग इन द मिरर इट अपियर्स दॅट इट इज 8 वाजून 17 मिनिटं. तर मग रिअल टाइम काय असणार आपलं ठरले. काय झाले तर जे आपलं जो तासाचा काटा असतो त्याला 11 ने मायनस करायचं आणि जो मिनिट हँड असतो त्याला 60 ने. म्हणून 11 - 8 किती 3 आणि 60 मायनस हे किती 50 आणि 43 3 43 बरोबर. चला, असे त्याने टिक झाले. हे आपलं फॉर्म्युला आहे बरोबर की 11 - 8 इज टू 60 - 17. ठीक आहे. हा चला आता ना काय म्हणतो की आता आपण ह्या टाईपचं सम करूया. आता हे कसं करायचं तुम्हाला सांगतो. जेव्हा हे येतं ना आता मला माहित नाही की तुम्ही कुठल्या मेथडनी करता, मग खूप जण ते टेबल ते काढत बसतात. तसं काही करायचं नाही. हे बघा कसं लिहायचं असलं मला सांगतो. मग तिथं जागा नाही पण ठीक आहे चला. बघा एक्झाम इज मॅन्डेटरी फॉर ऑल. आता पुढचं इझी एक्झाम इज हिअर. इझी मग ई ए लिहू आपण ह्याला. इझी एक्झाम. यार मी नीट नाही लिहिलं. एक मिनिट इथं लिहा. एक्झाम इज मॅन्डेटरी फॉर ऑल. इझी. आता एक्झाम आहे, एक्झामच्या खाली इथं म्हणून इथं असं लिहायचं. इझी एक्झाम इज हिअर. इज वरती आहे का आहे, म्हणून इथं पण डबल 11 लिहायचं, छोटा 11 आणि इज हिअर. एच. गुड फॉर मॅन्डेटरी एक्झाम. आता गुड गुड आहे का नाही शब्द, गुड इथं नवीन लिहिलं गुड. फॉर फॉर आधी आलंय का, तर आलंय पहिल्याला आलंय म्हणून इथं फॉर. मॅन्डेटरी एक्झाम मॅन्डेटरी आहे का, पहिल्याच इथं आहे मॅन्डेटरी. आणि एक्झाम एक्झाम तरी बघा इथं. आणि चौथं गुड एक्झाम फॉर ऑल. गुड एक्झाम फॉर ऑल. फॉर आणि ऑल. असं आपले फिगर झालं. आता ह्याच काय म्हणतो, जसं आता आपण हे फिगर काढले ना, ह्याच फिगर सारखं हे जे कोडेड आहे ना त्याचं असं काढायचं. आता बघू आपण हे बघा. आता आधी काय लिहा, पी क्यू डब्ल्यू आर टी वाय एम आर आणि सी जी. सी जी झालं. आता बघा खाली काय आहे, वाय वाय आर आहे. वाय आर वरती आहे का, तर नाहीये म्हणून इथं लिहिलं वाय आर. नंतर डब्ल्यू आर आहे का, आहे. इथं 11 लिहून टाकलं. पी क्यू आहे का, आहे. त्यानंतर काय के एस आहे का, वरती नाहीये म्हणून हे एक नवीन आपण सेक्शन बनवलं, के एस झालं. आता तिसरं हे बघा काय आहे की जी टी आहे का वरती, तर मग कुठंच नाहीये बरोबर, मग इथं आपण नवीन लिहिलं जी टी. पुढं काय हे बघा टी वाय आहे आहे. नंतर एम आर आहे, डब्ल्यू आर आहे. आणि आता फोर्थ सेंटेन्स बघा जी टी लिहिलं, डब्ल्यू आर लिहिलं, टी वाय लिहिलं आणि सी जी. हे असं का लिहायचं सांगतो. आता तुम्ही कुठल्याही ह्याचं कोड काढू शकता, ठीक आहे. म्हणजे ना आपल्या ह्याच्या ही मेथड माहित नाही आपल्या एमपीएससी मध्ये, त्यामुळे ह्याचा एक सेपरेट व्हिडिओ करीनच. आता बघा जर आपल्याला विचारलं एक्झाम, तर मग लेफ्ट बाजूला बघा एक्झाम काय आहे, तर ई आहे आणि ह्याच्या खाली 3 वेळा 11 11 11. इथं काय दिसतंय, इथं आपलं डब्ल्यू आर दिसतंय. सिम्पल, लगेच निघलं कोड. बघा आता आपल्याला काय काढायचं, सीजीचं कोड काय आहे. राईट बाजूला का सीजी काय आहे, पहिल्या आणि चौथ्या ओळ्यामध्ये असलेला एक शब्द. पहिल्या आणि चौथ्या ओळ्यामध्ये असलेला शब्द काय आहे बघा, इकडे ए आहे म्हणजे ऑल. ठीक आहे, सॉल्व्ह झालं. इतकं सोपं आहे बघा. व्हॉट इज अ कोड फॉर इयर. आता इयर, आता इयर कुठे आहे बघा, तर हे बघा दुसऱ्या लाईन मध्ये एच आहे आणि काय म्हणतो की दुसऱ्या लाईन मध्ये एच आहे आणि त्याच्या खाली काही नाहीये. पण तसंच ना ई ए पण आहे, हा इझी पण आहे. इझीच्या खाली पण काही नाहीये, म्हणजे कदाचित हे दोन कोड असणार. एक हे बघा इकडे राईट बाजूला बघा, एक तर असणार हे बघा इथं असणार, एक तर वाय आर असणार नाहीतर के एस असणार. आपण एक्झॅक्ट नाही सांगू शकत. का नाही एक्झॅक्ट सांगू शकत, कारण आपल्याला माहित नाहीये बरोबर. त्यामुळे वाय आर आणि के एस म्हणजे इधर वन ऑर सी. ठीक आहे. आता बघा टफ एक्झाम इझी.
आपल्याला दिले. आता टफ आपल्याला माहित नाही, पण आपली एक्झाम माहित आहे बरोबर. एक्झाम म्हणजे काय, की पहिल्या वेळेपासून सगळीकडे म्हणजे एक WR आलं एक्झाम. आता इझी काय आहे आपल्याला माहित आहे. इझी कुठे येत आहे हे बघा. सेकंड ह्याच्यात हे म्हणजे हे बघा इथं काय येणार, YR येणार नाही तर KS येणार बरोबर. आणि टफ, आता टफ असा शब्द आहे का नाहीये, म्हणजे आपल्याला काय असा एक शब्द काढायचा आहे जो अख्ख्या इथं कुठंच नाहीये. म्हणजे बघा चला आधी WR असलेला आपण शब्द काढूया बघा. WR कुठे आहे कुठे आहे कुठे आहे, WR एकाकडेच आहे. ठीक आहे, इथनच निघलंय बघा. सिम्पल. ठीक आहे, अशा तऱ्हेने आपलं उत्तर निघतंय. ठीक आहे, तेच आहे. हे म्हणलं की आपलं एमपीएससी काही मॅथ्सच्या एक्झाम्स नाहीत, बँकिंग एक्झाम नाही आहेत, SSC CGL एक्झाम नाही आहेत. डबल डिफरन्स काढले की उत्तर निघतं. याचा डिफरन्स 4, याचा डिफरन्स 27, याचा डिफरन्स 16. हम्म, बघा हे काय दिसतंय, 2 स्क्वेअर 3 क्यूब, 4 स्क्वेअर हे बघा 125 आहे. म्हणजे काय हे 5 क्यूब, म्हणजे काय असणार आता पुढं 6 स्क्वेअर. 6 स्क्वेअर म्हणजे 36, म्हणजे 76 इंटू 36, 2 1 2 2 1 2. ठीक आहे, इझी होतं, अवघड नव्हतं काही इतकं. हे बघा, आता हा प्रश्न आलाय सीसॅट मध्ये 2019 ला. हा म्हणजे सीसॅटचे प्रश्न पण म्हणजे कसे सोपे आहेत बघा. फक्त काय माहितीये का, आपल्याला माहित पाहिजे करायचं काय, कॉन्फिडन्स पाहिजे, आपण घाबरायचं नाही. प्रश्न वाचला की तसा आपण मनातल्या मनात तयार करायचा आहे बघा. जया काय म्हणते, मी जर माझ्या आजपासून 6 वर्षांनी होणाऱ्या वयाच्या 6 पट आहे. समजा आज जर जयाचं वय X आहे, 6 वर्षानंतर जयाचं वय काय असणार, X+6 बरोबर. आणि ती काय म्हणते, जर मी माझ्या आजपासून 6 वर्ष होणाऱ्या वयाचे 6 पट, म्हणजे आजपासून 6 वर्ष होणाऱ्याचं 6 पट हम्म, माझ्या 7 वर्ष होणाऱ्या वयाच्या 7 पटीत मिसळले. म्हणजे या का 7 पटीत मिसळले. बरोबर. आजपासून 7 वर्ष इंटू 7 पटीत, तर काय मिळतं, माझ्या आत्ताच्या वयाचे 14 पट मिळतं. म्हणजे 14x झालं. सिम्पल इक्वेशन फॉर्म झालं की निघलं. इतकं सोपं आहे बरोबर. मग आता आपण काय करणार, की हे बघा, इकडचंही मल्टिप्लाय करणार. 6x+36 प्लस 7x प्लस 7 7 जा 49 इज इक्वल टू 14x. बघा 7x आणि 6x, 13x, 13x तिथं गेलं की x राहिलं, इक्वल टू 36 प्लस 39 किती येते, 85 येते. हॅलो, आता 85 उत्तर आहे का, टिक केलं पुढे गेलं नाही. उत्तर बघा काय दिले, तर आतापासूनच्या 5 वर्षांनी होणारे माझे वय किती, म्हणजे 85 + 5 हे 90. उत्तर आहे 90. एंडला साठी छोटस एक ट्रिक ठेवलेलं. हम्म. आता हे बघू आपण, हा प्रश्न पण भारीच आहे, सोपा आहे म्हणता येईल. हे बघा, इथं काय दिले बघा, की सर्व विद्यार्थ्यांच्या गटात 2/5 मुली आहेत. समजा एकूण विद्यार्थी X आहेत. तर मग काय म्हणतो, की या X काय 2/5 किती आहेत, मुली आहेत. ठीक आहे, आपलं एवढं निघलं. आता 2/5 मुली आहेत, गर्ल्स, तर मग मुलं किती असणार, 3/5 ऑफ X असणार बरोबर, बॉईज असणार. अजून काय दिलं बघा, की आता जे ह्या 2/5 मुली आहेत, 2/5 X आहेत, यातील 2/3 मुलींना गणितात 90%च्या वर मिळाले. हा, म्हणजे हे जे होणार त्याचं 2/3 ह्यांना किती 90%च्या वर मिळाले, तेच किती दिले, ते एकूण किती आहेत, 36 मुली आहेत. म्हणजे इज इक्वल टू 36 झालं. इतकं म्हणजे नुसतं आपलं इक्वेशन फॉर्म करायचंय. मग बघा आता X काय येणार बघा, 36 इंटू 5 इंटू 3 अपॉन 2 इंटू 2, 4 1 जा 4 9 जा 36 झालं. बघा की 5 3 जा 15, 15 9 जा 135. आता X आला आपलं 135, म्हणजे आपल्या टोटल मुलं, आपल्या टोटल एकूण वर्गात किती आहेत आले. आणि आता आपल्याला काढायचं काय, इंडिकेट्स द नंबर ऑफ स्टुडंट्स वर नॉट गर्ल्स, म्हणजे बॉईज किती आहेत, म्हणजे 3/5 इंटू 135 एवढं काढायचंय. 5 1 जा 5 2 जा 10 आणि 5 7 जा 27 इंटू 3 किती, 25 75 81. ठीक आहे, इतकंसं सोपं आहे. एक मिनिट, 81च येते ना, हा बरोबर 81 येते. असं सोपं आहे, अवघड नव्हतं काय. चला, हा, हे प्रश्न आले आपला ग्रुप सी ची मेन्स की ग्रुप बी ची मेन्स आत्ता जी रिसेंट झाली. आता खूप जण काय म्हणतात की अरे यार पेपर खूप अवघड होता. 100 पैकी म्हणजे मी लिटरली बघतोय की आता काय म्हणतो की मी ह्यावेळी तर मी क्लर्कचा काय पेपर दिला नाही, माझ्याकडे टायपिंग नव्हतं. आणि पोरं काय म्हणतात की पेपर 2 ला गणित आलीच नाही, गणित खूप अवघड होती. अवघड नव्हती, आपली प्रॅक्टिसच नव्हती, आणि त्यामुळे गणित सोपी असली तरी आपण हायपर झालो. म्हणजे ही जर सिरीज आधी आपण केली असती, तुम्ही जर सॉल्व्ह केलं असतं, तुम्हाला कळलं असतं गणित सोपी होती, आपल्याला फक्त कामनेस मेंटेन करायचा होता. आता हे गणित बघा,
ह्याला तर ना सॉल्व्ह करायला काय लागणारच नाही बघा. हे बघा की जॉनचे वय त्याच्या भावाच्या वयाच्या निम्मे होईल. कधी निम्मे होईल? जर आपण त्याच्या भावाच्या सध्याच्या वयात 2 वर्ष भर घातली. ठीक आहे. आता काय दिले बघा. जर आज जॉनचे वय 30 वर्षांचे आहे, तर त्याच्या भावाचे वय किती असेल? समजा आपल्याला काय दिले. समजा त्याच्या भावाचे वय आहे 40. इथं काय दिलंय, की त्याच्या भावाच्या वयात जर 2 ची भर केली, तर काय होणार? तर जॉनचे त्याच्या भावाच्या वयाच्या निम्मे होणार. ह्यात जर 2 भर केली आणि ह्याला डिवाइड बाय 2 केलं, तर हे काय ना जॉनचं वय येणार, जे आता 30 आहे. म्हणजे x प्लस 2 अपॉन 2 इज इक्वल टू 30. आपल्याला असं दिले, लिटरली आपल्याला असं दिले. आणि सॉल्व्ह केल्यावर कळतं x इज इक्वल टू 60 मायनस 2 58. पण हे आपण सोडू द्या. आपण नॉर्मल जरी विचार केला, आपल्याला काय दिले, की हे बघा की जॉनचं वय 30 आहे आणि आपल्याला त्याच्या भावाचं वय जे आहे तर 2 ऍड करायचे, त्याचं निम्म करायचंय. बरोबर, हेच दिले. मग आपण समजा ऑप्शन थ्रू जाऊ. आपण 48 घेतलं. जॉनचं भावाचं वय 48 आहे, त्यात 2 मिसळलं म्हणजे 50 झालं आणि ह्याचं निम्म केलं. हे झालं की 25 आणि हे जॉनचं वय आहे का आता सध्या? नाहीये, म्हणजे हे येणार नाही. नंतर मग 58 घेऊ. 58 प्लस 2 किती? 60. आणि त्याचं निम्म केलं. निम्म केलं की 30 येते का? येतंय. ठीक आहे. म्हणून 58 उत्तर आहे. सोपं होतं, इतकं सोपं होतं. हा, हे पण आपलं जे कंबाईन ग्रुप सीच आहे. लिटरली विचार करा, हा मेन्सचा पेपर आहे आणि मेन्सच्या लेवलचे प्रश्न आहेत का? तुम्ही बघा, तर तुम्हाला कळलं नाही. मेन्सच्या लेवलचे प्रश्नच नाही आहेत, खूप सोपे आहेत. बघा, इथं काय दिलं बघा, की एका 30 मुलांच्या रांगेमध्ये पी हा उजव्या टोकापासून चौथा आहे. ठीक आहे. एकूण किती आहेत? 30 आहेत. पी कुठं आहे? उजव्या टोकापासून चौथा. 1 2 3 इथं पी आहे. अजून काय दिले? डब्ल्यू हा डाव्या टोकापासून 10वा आहे. म्हणजे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हा 10वा आहे. अजून काय दिले हे बघा, पी आणि डब्ल्यू मध्ये किती मूल्य आहेत? आता सिंपल आहे, हे बघा, की पी च्या उजव्या बाजूला किती जण आहेत? 3 जण आहेत. एकूण मूल्य 30 आहेत. पी च्या उजव्या बाजूला 3 जण आहेत. 3 मायनस करूया. डब्ल्यूच्या डाव्या बाजूला किती आहेत? 9 जण आहेत. 9 मायनस करूया. आणि काय करूया, की एक ना पी ला स्वतःला मायनस करू आणि एक डब्ल्यू ला स्वतःला मायनस करू. तेवढे राहिलेले ह्या दोघांच्या मध्ये आहेत. सिंपल. जे बघा, 30 मायनस 9, 9 आणि 3 12, 13 14. 30 मायनस 14 16. ठीक आहे. म्हणजे लॉजिक जरी तुम्हाला, म्हणजे काय फॉर्म्युला माहित नसला, पण नुसतं तुम्हाला डोळ्याने मांडता जरी आलं, तरी तुम्हाला कळेल की प्रश्न अतिशय सोपा होता. चला आता बघू हे बघा, की हा पण ह्याचाच प्रश्न आहे. फक्त जर तुम्हाला माहित असलं ना की कसं करायचं, लगेच येते बघा, की ए इज फादर ऑफ सी अँड डी. ठीक आहे. मग चला काढू, इथं काढू. ए हाय फादर आहे कशाचा? सी आणि डी चा. एवढं कळालं. हा ए इज फादर ऑफ सी, अँड डी इज सन ऑफ बी. एक मिनिट. ए इज फादर ऑफ सी अँड डी इज सन ऑफ बी, एवढं आपल्याला माहित आहे. ई इज ब्रदर ऑफ ए. ब्रदर आहे म्हणून नुसतं आणि हे केलं. इफ सी इज सिस्टर ऑफ डी, ही जर सिस्टर आहे, आता ही जर सिस्टर आहे ह्याची, तर हे दोघं मॅरिड असणार, म्हणजे हे ह्याची पत्नी असणार. हाऊ इज बी रिलेटेड टू ई? तर बी हा ई चा काय आहे? तर ऑफकोर्स सिस्टर इन. एक मिनिट काय तर चुकतंय. तर बी चे ई शी नातं. हाऊ इज बी? बी कोण आहे? तर बी तर इथं सिस्टर इन लॉ येते, पण ब्रदर इन लॉ कसं काय यायला लागलंय? ए इज फादर, मी परत एकदा करू आपण. ए इज फादर ऑफ सी. A is father of C. And D is son of B. D is son of B. E is brother of A. A चा brother आहे E. ठीक आहे. If C is sister of D. C ही sister आहे D ची. How is B related to E? बी रिलेटेड टू ई, मला तर हे सिस्टर इन लॉ वाटतंय. पण ठीक आहे, मी ह्याचं उत्तर आधी बघतो. मला पण कन्फ्युज झालोय मी, की नक्की ह्याचं असं कसं काय उत्तर आलंय. 5वं मी टॅप पण क्लोज केलाय. ठीक आहे, बघू आपण पुढे बघू. चला आता पुढचं. हे पण आय गेस काय म्हणतो, की आपला जो कंबाईनचा जो पेपर आहे, त्यातलाच आहे आय थिंक. हा कदाचित हॅशटॅग झालाय वाटतं. तरी बघू, मी सांगतो तुम्हाला. कमेंट करीन तसं जे काय असेल ते. हे बघा, हे बघा किती दिलं. इफ
आपल्याला सिंपल दिले. आता हे काय करायचं, हे साईन्स उचलायचे, ह्या व्हॅल्यू मध्ये टाकायचं आणि लिहायचं. बघा 39 आहे, प्लस आहे, प्लस 13, प्लस म्हणजे काय, डिवाइड आहे, डिवाइड बाय 13 लिहिलं. मायनस 11, मायनस काय आहे, मायनस म्हणजे मल्टिप्लाय इंटू 11 आहे. बरं ठीक आहे, 11 इंटू 12, इंटू म्हणजे काय, मायनस आहे, मायनस 12, आणि डिवाइड 3, डिवाइड म्हणजे काय, प्लस 3 आहे. झालं. 39/13 इंटू 11 मायनस 12 प्लस 3. मग आधी हे सॉल्व्ह करायचं. 13 13 3 33, 33 मायनस 12 प्लस 3 म्हणजे किती, 33 मायनस 9, बरोबर, म्हणजे किती, 24. ठीक आहे. हा, बघा आता आपण इतके दिवस मागच्या आठवड्यात जे कंटिन्यूस घेत होतो ना, तुम्ही काय म्हणणार, अरे काय असं येत नाही डायग्रामचे प्रश्न. ग्रुप सीच्या मेन्सचा प्रश्न आहे, आणि तुम्ही विचार करा की असा प्रश्न आलाय, आणि जर आपल्याला येत असलं तर आपल्याला इझिली मार्क्स मिळतात. आणि आणि असे एक 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 मार्क्स आले ना, मगच आपला स्कोर 100च्या वरती त्याने जातो. यावेळी कदाचित ग्रुप सीचा कट ऑफ खूप कमी लागेल, पण दरवेळी कधी एवढा कमी लागत नाही, 120 125 असा लागतो. आता बघूया बघा, 46 विद्यार्थ्यांच्या वर्गात एकूण किती आहेत, 46 आहेत. बरं. आणि बघा इथं डायग्राम दिली, म्हणजे आपल्याला काय आकड्यांशी घेणं देणं नाही. बघा, 18 फुटबॉल खेळतात. 18 जण फुटबॉल खेळतात. बरं ठीक आहे, फुटबॉल लिहू. 17 जण क्रिकेट खेळतात, ज्यामध्ये 6 फुटबॉल खेळतात. म्हणजे क्रिकेट आणि फुटबॉल एकत्र येणार. ठीक आहे, एवढं आपल्याला कळालं. अजून काय लिहिलं बघा, 16 विद्यार्थी हॉकी खेळतात, ज्यामध्ये 4 क्रिकेट खेळतात. बरं ठीक आहे, हॉकी खेळतात, ज्यात म्हणजे 4 क्रिकेट खेळतात. परंतु फुटबॉल खेळत नाहीत. जर आता ह्यात जर असं म्हणले असते ना, की 16 जण हॉकीवाले फुटबॉल पण खेळतात, तर आपण असा डायग्राम केला असता, बरोबर. पण इथं काय आहे, की फुटबॉलचा आणि हॉकीचा संबंध नाही, आपण तसंच काढले. अजून काय लिहिलं, 5 विद्यार्थी कॅरम खेळतात, पण कोणतेही मैदानी खेळ खेळत नाहीत. म्हणजे 5 विद्यार्थी कॅरम खेळतात, जे सेपरेट असणार, ज्यांचा कशाशी संबंध नाही. खालीपैकी आकृती कुठली, झालंय बघा, निघलंच आपलं. कळालं? इतकं सोपं आहे. वाचता वाचता आपण आकृती सॉल्व्ह करायची, नंतर ऑप्शन बघायचे. पहिल्यांदा ऑप्शन कधीच बघायचं नाही. पहिल्यांदा ऑप्शन बघितलं की आपल्याला कन्फ्युजन वाढतं, राईट का? अजून चला आता पुढचं. चला, हे डायरेक्शन सेन्स आय गेस कोणी तर कमेंट केली आहे, नंतर परत डिलीट केली वाटतं ती कमेंट. मी वाचली. मला काय म्हणतात, युट्यूबचा ऍप आहे ना, त्या नोटिफिकेशन मध्ये नंतर रिप्लाय द्यायला बघितलं तर डिलीट होती. म्हणलं चला ठीक आहे. त्यात आपल्याला एकाने डिमांड केलेली की डायरेक्शन सेन्सचे प्रश्न असू देत, म्हणून म्हणलं चला आता डायरेक्शन सेन्सचा मोठाच्या मोठा प्रश्न आणलाय. इथं काय दिलं बघा, पॉईंट सी इज 12 मीटर वेस्ट ऑफ पॉईंट ए. तर इथं सी लिहू. हा 12 मीटर आहे वेस्ट ऑफ पॉईंट ए. ठीक आहे, बरोबर, एच्या डाव्या बाजूला आहे. नंतर काय दिलंय, पॉईंट बी इज 18 मीटर नॉर्थ ऑफ ए. 18 मीटर नॉर्थ ऑफ ए म्हणजे पॉईंट वरती येणार, आणि 18 येणार, आणि हे येणार पॉईंट बी. ठीक आहे. अजून काय, पॉईंट ई आहे. हा हा पॉईंट ई कुठं आहे, तर 9 मीटर आहे पॉईंट डी च्या. आता बघा, आपल्याला इथं बी दिलंय काय, आणि त्यानंतर आपल्याला बाकीच्या कुठल्या गोष्टी दिल्यात का, तर आपल्याला हे दिलं नाहीये, बरोबर. म्हणजे की हा जो आहे ना, तर हा पॉईंट आपण आत्ता काढायचा नाही. सगळ्यात पहिल्यांदा जे कनेक्टिंगला आहे, जिथं ए बी आणि सी आहेत ना, ते आधी काढू. हे बघा, पॉईंट एफ काय आहे, ई च्या इथं आहे, आधी नको काढायला. आधी आपण हे बघा, आता पुढचं आलं. पॉईंट डी हा काय आहे, 28 मीटर आहे ईस्ट ऑफ ए बी. कारण जे आपण डायग्राम काढलाय तिथून कंटिन्यू करायचं. मग आधी आपण हे करू, हे किती आहे, 28 आहे, बरोबर. आणि कशा, बी पासनं, म्हणजे हा झाला, डी झाला. म्हणजे हे आपलं आता गेलं. आता आपण वरती जाऊ परत. पॉईंट ई काय आहे, 9 मीटर आहे डीच्या साऊथला. ठीक आहे, आता इथं 18 आहे, म्हणजे इथं 9 म्हणजे इथं बरोबर निम्म. आणि हा कुठला येणार, पॉईंट ई येणार. एवढं कळालं आपल्याला. कळालं, आता हे झालं. आता आपण पुढचं बघूया. पॉईंट एफ काय आहे, 14 मीटर आहे ईच्या वेस्टला. इथं वरती 28 आहे, म्हणजे इथं येणार हे 14 येणार, आणि एफ आला. चला, हे पण झालं. आणि आता पुढचं काय दिलंय, की पॉईंट एफ काय आहे, 13 मीटर आहे जीच्या साऊथला. म्हणजे जी कुठं असणार, ह्याच्यावरती असणार, 13 मीटर. म्हणजे बघा, इथं काय आलं, की हे आलं 9, आणि 9 10 11 12 13 म्हणजे किती, 4, बरोबर. आणि इथं जी असं आलं. ही आपली फिगर बनली. आता आपण उत्तर द्यायची. बघा, फोर ऑफ द फॉलोइंग आर अलाइक. म्हणजे यापैकी बघा, सीबी. सीबी कुठं आहे, हे बघा, ठीक आहे, असं आहे, डायगोनल आहे. एडी, एडी कुठं आहे, ठीक आहे, डायगोनल आहे. एई, ए पासून, ठीक आहे, असं डायगोनल आहे. आणि एफ बी, हे बघा, एफ बी. ठीक आहे, कारण उलट म्हणजे एकच क्रॉस डायगोनल येते, त्यामुळं उत्तर आहे 4. ठीक आहे. अजून काय दिलं का, जर पॉईंट जी च्या संदर्भात पॉईंट ए कोणत्या दिशेला आहे, इज पॉईंट ए. पॉईंट ए कुठं आहे, जी च्या संदर्भात, आहे बघा, इकडे आहे, आपल्या काही साऊथ वेस्टला दिसतंय, साऊथ वेस्ट. सिम्पल. अजून काय दिले बघा,
जर पॉइंट एस आहे बघा, की जर बिंदू जी च्या दक्षिणेस 4 मीटर असेल. हा, आता बिंदू जी कुठे आहे? जी हा, जी पासून 4 मीटर आहे, म्हणजे बरोबर इकडे आहे. आणि हा काय एस आहे. तर आपल्याला काय दिलंय? तर बिंदू बी आणि एस मध्ये अंतर किती? आता हा बघा, बी आणि एस मध्ये म्हणजे किती? बरोबर 14 आहे. कारण हे बघा, हे ई आणि एफ 14 आहे, म्हणजे हे 14 आहे आणि हे पण 14 असणार. 14 उत्तर आहे. सपोज हा, आता अशा टाईपचे प्रश्न फास्ट मध्ये, अतिशय जास्त फास्ट मध्ये करायचे. ह्याला ना स्पीड रिझनिंग म्हणतात. लगेच फास्ट मध्ये मार्क्स देऊन देतात. फक्त आपल्याला माहित पाहिजे काय दिले. हे बघा, दिलेल्या मांडणीच्या डाव्या टोकापासून पुढीलपैकी कोणते घटक 20व्या घटकाच्या डावीकडे 12 आहे. म्हणजे बघा, इकडनं 20व्याला जायचं आणि इकडनं ना 20व्याच्या डाव्या बाजूला 12 कडे जायचं. मग एवढं कशाला जायचं ना? त्याच्याऐवजी इथं 20 जाऊन इथं 12 जायचं, तरी इकडूनच 8 जाऊ ना, बरोबर ना? इथं 20 - 12 म्हणजे 8. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 एम आलं. ठीक, सिंपल. जेव्हा मालिकेत सर्व चिन्ह वगळले, बरोबर चिन्ह आता गेली. उजव्या टोकापासून 12व्या क्रमांकाच्या उजवीकडे कोणता घटक चौथा आहे? बघा, म्हणजे उजवीकडनं 12 यायचं आणि परत ह्याच्या इथं चौथा यायचं. तर मग एवढं कशाला करायचं ना? त्याचे 12 - 4 किती? 8. म्हणजे उजवीकडून चौथा घटक पाहिजे, चिन्ह वगळायची. हे बघा, हे हे 1 2 हे चिन्ह वगळलं, बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 झालं. आर येते म्हणजे निघलं. अजून बघा, वरील मांडणीच्या वर्गात पुढील काय काय आहे बघा. 3 4% बघू इथं. हे बघा, 3 4%. ओके. अजून काय आहे? $N ठीक आहे. $N पुढं 6DL. 6DL आपल्याला काय कळतंय म्हणजे, हे बघा, इथं ना मध्ये 1 आहे, इकडं मध्ये 2 आहे. आता बघू ते पुढं 3 होते का? 6DL आता 8Q6. 8Q6 बरोबर. हे बघा, इथं मध्ये 2 आहेत. आता इथं मध्ये 3 आहेत, बरोबर. आता काय असणार? पुढे 4 जण सोडायचे. 1 2 3 4 4 जण सोडलीत आणि त्यानंतर काय असणार? पर्सेंटेज ओ आणि आर. बघू आहे का असं ऑप्शन? आलं बघा. ठीक आहे, असं आहे. हे आहे मिरर इमेज. हे बघा, मिरर इमेज डायरेक्ट कळतं. जरी मिरर इमेज केलं, हे बघा, हे जे टोकाचं बघायचं, हे जर टोक ना ह्याच्यापासून लांब आहे आणि हे बघा, हे एकमेकात येते, म्हणजे हे गेलं आणि हे गेलं. आणि इकडं आपल्याला काय कळतंय? हे बघा, हं, हे नाही, हे जे टोक आहे, हे इकडं भिंतीला लागते आणि हे जर कुठं लागतं? हे जर वरती आकाशात लागते आणि हे भिंतीला लागतं. हं? असं करायचं. हे सोपं आहे बघा. नो ए इज बी. हा, नो बी इज सी. नो बी इज सी. नो सी इज बी. म्हणजे ना, असं जेव्हा येतं तेव्हा काहीच, म्हणजे कन्क्लुजन काहीच येत नाही, कारण ह्याचं काहीच रिलेशन लागत नाही. सम ए आर बी नाही, सम सी आर ए नाही, म्हणून बोथ आर फॉल्स. असं आहे. ठीक आहे. चला. तर मग अशा तऱ्हेने होतं. आय गेस ब्लड रिलेशनचं फक्त एकदा मी बघतो, जे काय असेल ते देतो टाकून. ठीक आहे. चलो, ऑल द बेस्ट.